यशायाचं पुस्तक पहिला अध्याय वचन 15 ते 18 जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकणार नाही. मी वाचतो तुमच्यासाठी. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, तुमचं ऐकत नाही. 16व्या वचनामध्ये तो म्हणतो, पहिला अध्याय 16व्या वचनामध्ये, आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, चांगलं करायला शिका. चांगलं करणं कळत असून जर करत नाही तर पाप आहे. ओके, चांगलं करायला शिका, नीतीच्या मार्गी लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथांचा कैवार, अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या. सांगितलं काय काय करायचं. द प्रॉब्लेम इज वी डोंट नो दिस 3 वर्सेस. यशिया पहिला अध्याय 15, 16, 17 माहित नाही. 18 मागतं बरेच जणांचं तोंडपाठ आहे. चला आपण बुद्धिवाद करू. परमेश्वर म्हणतो, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी पांढरी होतील, किरमिजी सारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी. हा, हे माहित आहे, पण केव्हा होतील ते माहित नाही ना. केव्हा होणार आहे ते आधीच्या प्रिसिडिंग वर्सेसमध्ये दिलेलं आहे, ते आमच्या लक्षात नाही. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने पण हेच शिकवलेलं आहे. डोंगरावरील प्रवचन मी खूप वेळेला इथून सांगितलं. डोंगरावरील प्रवचन कसं आहे माहिती आहे का? 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय ते एक सँडविच सारखं आहे. 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय. 5वा अध्याय म्हणजे वरचा ब्रेडचा लेअर, 7वा अध्याय म्हणजे खालचा ब्रेडचा लेअर, आणि 6वा अध्याय म्हणजे जॅम लावलेला जॅम. आम्हाला फक्त जॅम चाटायला आवडतं. फक्त 6वा अध्याय, 5व्या 7व्याकडे लक्ष देत नाही. ते पूर्ण सँडविचचं टेस्ट घ्या. त्या 6व्या अध्यायामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला शिकवलं, जर तुम्ही हेडिंग पण वाचाल ना तर गुप्त धर्माचरण. कारण गुप्त धर्माचरणमध्ये सगळ्यात पहिले येशूने कशी प्रार्थना करायची, कशी उपवास करायचा हे नाही सांगितलं बरं का. सगळ्यात पहिलं दानाविषयी सांगितलं, आणि ते पण दान कसं द्यायचं नाही हे सांगितलं. त्यानंतर प्रार्थना कशी करायची नाही हे सांगितलं, आणि मग उपासाचा नंबर लागतो. मग उपास कसा करायचा नाही हे सांगितलं. म्हणजे 1 ते 4 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दान देण्याविषयी पहिल्यांदा, ओके, प्रार्थना करायचं असेल ना पहिलं रिलीज करा. उपास धरायचा असेल तर त्याच्या आधी रिलीज, नंतर प्रार्थना, नंतर उपास. माझा उपास आहे. तिथं सांगितलं गुप्त. इथं जर लोकांना सांगाल तर इथंच पारितोषिक मिळेल. बायबलमध्ये लिहिलं, माझ्या मनचं काय नाही सांगत, पण आम्हाला खूप सवय लागली, आज माझा उपास आहे. अरे वा, बिब्लिकल नाही ना. देवाने सांगितलं पण तुला मिळालं काय? मी वा वा म्हटलं, झालं तुझा उपास. आमच्याकडं प्रार्थना चालू आहेत. किती? 21 दिवस उपास प्रार्थना. तिथं सांगितलं वेगळंच. उपासाचा नंबर शेवटी आहे. आमच्याकडं फ्रेज आहे उपास प्रार्थना. तिथं आधी आहे दान. बोर्ड असे लावायचे, जर कोणी बॅनर करणार असेल ना तर 21 दिवस दान, प्रार्थना, उपास. येणार नाही. 21 दिवस दान. फॉलो द पॅटर्न. बायबलमध्ये प्रार्थना तुमची ऐकलीच जाणार नाही, कारण मी तुम्हाला वचन सांगितलं. यशिया पहिला अध्याय 15 ते 18. आणखी एक सांगतो ना. एक कर्नेल्य नावाचा ऑफिसर होता, मिलिटरी ऑफिसर, प्रेषितांची कृत्य 10व्या अध्यायामध्ये. आणि त्याच्या बाबतीमध्ये काय सांगितलं माहिती आहे का? जर वचन 2 आणि 4 वाचलं 10वा अध्याय, तर त्याचं दान आणि त्याचं प्रार्थना असं नाही, हे देवाच्या समोर स्मरण्यात आलेलं आहे. दोन्ही पण. कैसरिया येथे एक कर्नेल नावाचा माणूस होता, इटालिक म्हटलेल्या पलटणीत होता. तो नीतिमान होता, आपल्या घराण्यात सर्वापेक्षा देवाचं भय बाळगणारा होता, लोकांना फार दानधर्म करणारा व नित्य प्रार्थना करणारा होता. हॅलो, पॅटर्न काय? आधी काय? रिलीज. पहिली पर्स कन्वर्ट झाली पाहिजे, मग हे हार्ट कन्वर्शन. एका देवाच्या सेवकाने, आय वॉज इन विजयवाडा, ओके, अँड ही raised this purse and he said, unless your purse is converted, you are not converted. जोपर्यंत
तुमच्या ह्याचं परिवर्तन होत नाही तर होणारच नाही आहे. पहिल्यांदा दान मग प्रार्थना. हॅलो, आय माय मेकिंग सेन्स? समजतं का? मी बायबल शिकवतो, बाकी नाही. लोकांना फार दानधर्म आणि नित्य प्रार्थना करणारा होता आणि मग त्याला सांगितलं गेलं तुझं प्रार्थना तुझं दान ऐकण्यात आले, तिथं ॲक्सेप्ट झालेलं आहे. ॲक्सेप्ट झालेलं आहे. दानधर्माशिवाय केलेला उपास पण देवाला मान्य नाही. हो का? हां, प्रार्थना तर नाहीच, 2 उदाहरणं सांगितली. उपास पण नाही. हॅलो, आतापर्यंत जेवढे केले असतील ना, बिब्लिकल नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती ना, बायबलमध्ये यशाच्या पुस्तकामध्ये एक हेडिंग आहे, देवाला पसंत पडणारा उपास. यशाचं पुस्तक 58 अध्याय वचन 5, 6, 7 मध्ये आपण वाचतो. विशेषतः 7वं वचन जर आपण वाचलं, देव म्हणतो हा तुम्ही करता तुम्हाला पसंत पडणारा उपास आहे का? माणसाच्या जीवाला पीडा व्हावी असा तुमचा उपासाचा दिवस आहे का? तुम्ही डोकं लावता लवळ्यासारखं, अंगाखाली गोनपाट राख पसरता, याला उपास म्हणता काय? हा परमेश्वराला मान्य होईल काय? नाही. 6व्या वचनात तो काय म्हणतो ऐकूया. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, दुष्टाच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्यात सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? ओके, गो अहेड. वर्स 7. तू आपले अन्न भुकेल्यांना तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तुझ्या नातेवाईकांना द्यावे, ओळखीच्यांनाच द्यावे, क्लोज सर्कल मधल्यांनाच द्यावे, बाकीच्यांना काय? तू आपले अन्न, कोणते अन्न? आपले अन्न फार महत्वाचं आहे. यंगस्टर्स, झेप्टोवरून काय मागवता? ब्लिंकिटवरून काय मागवता? ते दुसऱ्यांना द्यायचं बरं का. हॅलो, त्याची काय गरज आहे, त्याला शिळा तुकडा तरी दिला तरी बरं आहे. देशील, नॉट ॲक्सेप्टेड. तिकडं मान्य नाही आहे. आपले त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याचं अन्न नाही म्हटलं, तू जे खातो ते. एम आय क्लिअर? एकापेक्षा अनेक ठिकाणी आहेच, मी सांगत आलोय. तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे. कुणाला? भुकेल्यांना वाटावे. तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे. काय बोलता राव? लाचारांना व निराश्रितांना कुठं न्यायचं? आपल्या. कुठं न्यायचं? आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये. तू आपल्या बांधवांना तोंड लपू नये. हाच तो उपास नव्हे काय? हाच तो उपास नव्हे का? बाकी तुम्ही किती करावं, किती बायबल कोर्स करा, किती ऑनलाईन मीटिंग अटेंड करा, आठवड्यातून 10 वेळा, दिवसातून 7 वेळा, काही उपयोग नाही. इट्स ऑल कम्स टू झिरो इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड द बायबल. सगळीकडं सध्या काय चालू आहे माहिती आहे का? स्तुती आराधना महोत्सव. हा नुसतं सगळीकडे स्तुती आराधनाविषयी चांगली गोष्ट, संजीवन आलंय असं म्हणू आपण, पण ह्या उत्साहामध्ये चांगलं करणं विसरून जातो ना. त्या मुलांना ते शिकवा ना. हे मोठमोठ्या थिएटरमध्ये प्रोग्राम करून, ग्राउंड घेऊन, हे लाईटवर जे पैसे खर्च करता, ह्या बँडवर जे करता, ज्या रिदम ज्याची गरज नाही तेवढ्यावर जे खर्च करता, स्तुतीचा यज्ञ चांगला आहे, पण त्याच्याबरोबर काय करायचं ऐकूया. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय वचन 15 आणि 16. स्तुतीचा यज्ञ चांगला आहे, पण फक्त तेवढंच उपयोगाचं नाही आहे. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 15-16. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या, रीड इन कंटिन्युटी. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला. त्याचे नाव पत्करणाऱ्या असा ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करा. स्तुतीचा यज्ञ असा नित्य अर्पण करा. चांगले करण्यास लगेच पुढे इमिजिएटली चांगले करण्यास विसरू नका. विसरलात, स्तुती आराधना फेल गेली. हॅलो,
चांगलं करणं कळत आहे पण करत नाही, पाप केलं. काय फायदा स्तुती आराधना केली आणि पाप केलं? चांगले करण्यास व दान करण्यास व काय? विसरू नका. आय एम टीचिंग यू बायबल. ओके. व दान दान करण्यास विसरू नका, हा, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट संतुष्ट होतो. होतो. हॅलो. टोटॅलिटी मध्ये अभ्यास करायचा, मागचे पुढचे वचन पाहून. स्तुती आराधना चांगली आहे. स्तुती आराधनेचं सध्या खूप संजीवन आलेलं आहे, चांगलं आहे. पण त्याच्याबरोबर ह्याचं पण संजीवन येऊ द्या. चांगलं करायचं आणि दान करायचं. अरे वा, किती चांगलं होईल ना. आपण केवळ गीत गाणं आणि आपण केवळ डान्स करणं एवढंच पुरेसं नाही आहे बरं का. आम्ही दुसऱ्यांना नाचायला लावलं पाहिजे, म्हणजे गाण्याच्या चालावर नाही. इयोब काय म्हणतो बघा, इयोब 29 अध्याय वचन 12 आणि 13 मध्ये, काय केल्यानं दुसरे नाचू शकतात? कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित, म्हणजे एखादा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, आय नीड दिस, आय नीड दिस, आय नीड दिस. करुणा भाकणारा. ओके. हा, अनाथ व निराश्रित, मला ही गरज आहे, मला ही गरज आहे, मला ही गरज आहे. त्याच्यानंतर अनाथ व निराश्रित यांचा मी उद्धार करायचो. नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद देईन, त्यांचा मी आशीर्वाद घ्यायचो. हा, विधवेचे मन आनंदित करून मी तिला गायला लावी. नाचता, पण तुमच्यामुळे लोक देवाचं गीत गाऊन नाचतील असं काहीतरी करा ना. तो म्हणतो विधवेचे मन आनंदी. आता विधवा जनरली दुःखी कष्टी असते, पण तिचं मन आनंदित होऊन ती गायची माझ्यामुळं. किती चांगलं आहे. असे देवाच्या कार्यासाठी देणं हे गरिबांना देण्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे बरं का. सांगू का परत काय म्हणतो मी? Giving to God's work is not superior to giving to the poor. रस्त्याने माणूस दिसला, भिकारी मेला नाही, मला दान पात्रात 10 टाकायचे. देव रागवणार नाही, तिथं 100 दे. काहीच प्रॉब्लेम. कारण का माहिती आहे का? हे काय पण नका शिकू ब्रदर. नाही, इट्स बिब्लिकल. नीतिसूत्रे 19 जर पाहिलं आम्ही तर 17 वचनामध्ये तुमच्यापैकी पुष्कळांचं तोंड पाठ आहे. नीतिसूत्र 19:17 काय म्हणतं? क्षमा मोठ्याने वाचायचं. जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. कोणाला उसने देतो? अरे जर देवाला उसने द्यायची कॅपॅसिटी देवाने तुम्हाला दिली ना, तर द्या की देवाला जितकं उसने द्यायचं. उसनं ते उसनं देव उसनं ठेवणार नाही, परतफेड करेल. हालेलुया. जो गरीबावर दया करतो तो कुणाला उसने देतो? फॉर गॉड. जो गरीबावर दया करतो तो देवाला उसने देतो. इट विल नॉट गो अननोटिस्ड. मग त्याचं सुवर्तमान 23 अध्याय जर पाहिलं तर हे लोक काय करायचं की दशमांश द्यायचे. दशमांश कशाचा द्यायचं माहितीये का? येशू ख्रिस्त मग त्याचं सुवर्तमान 23 अध्याय 23 वचनामध्ये म्हणतो, अहो शास्त्रांनो, पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना, बडीशेप, जिरे याचा दशमांश देता आणि नियमशास्त्रातल्या नीट ऐका, मुख्य गोष्टी म्हणजे नियमशास्त्रातल्या मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास हे तुम्ही सोडलाय. बघा, नियमशास्त्रात मुख्य गोष्ट दशांश देणं नाहीये, तर दया करणं, न्याय देणं. त्या ह्या करायच्या होत्या तरी त्या सोडायच्या नव्हत्या. म्हणजे काय? नियमशास्त्रातली मुख्य गोष्ट मध्ये पण देणं आहे, मदत करणं आहे, चॅरिटी आहे. आणि मुख्य इंग्रजी भाषांतरामध्ये फार सुंदर लिहिलंय, वेटियर मॅटर्स म्हटलं त्याला. वेटियर मॅटर्स. एवढंच नाही, लुकाचं सुवर्तमान 4 अध्याय 18 वचनामध्ये आमचा
टार्गेट ग्रुप सांगितलेला आहे, रादर टार्गेट ग्रुप सांगितलेला आहे. कोण आहे, कोणाला सांगायचं आम्हाला? कारण दिनास सुवार्ता सांगण्यास, दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. भग्न हृदय जनास बरे करण्यास. हा वाचा 18 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिनास सुवार्ता सांगण्यास म्हणजे भग्न हृदय लोकांना बरं करण्यास त्याने मला अभिषेक केलाय, त्याने मला पाठवलेला आहे, अशासाठी की धरून देणाऱ्यांची सुटका करावी, आंधळ्यांना दृष्टीचा लाभ व्हावा याची घोषणा करावी, ठेसले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे ह्याच्याकरता. यू आर कॉल्ड टू प्रीच द गॉस्पल टू दोज डाऊन ट्रोडन पीपल. पुष्कळ वेळेला आम्ही ते विसरतो. बघा, हा पेत्र आणि याकोब जेव्हा आणि योहान यांनी, पेत्र याकोब योहान यांनी मिशनरी पाऊल आणि मिशनरी बार्नबास यांना गुड बाय केलं, हे इकडे जाणार ते तिकडे जाणार, तेव्हा काय ॲडवाईस केलं पहा. गलती 2:9-10 नीट ऐका, देवाच्या लोकांना तुमच्यासाठी मेसेज आहे. हा. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते त्यांनी माझ्याबरोबर व बर्नबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. ते ह्यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे, आम्ही दुसऱ्या लोकांकडे जावं, व त्यांनी सुंताक झालेल्यांकडे जावे. पुढे मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी. मात्र बघा, मिनिस्ट्रीला चाललेत पण त्यांनी काय करायचंय, मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. पेत्र, याकोब आणि योहान हे सिनियर लोक आहेत, यरुशलेममध्ये आहेत, म्हणजे सुशिक्षित आहेत वचनाच्या विषयी, आणि येशू ख्रिस्त त्यांना कळालेला असल्यामुळं त्यांना शास्त्र चांगलं माहिती आहे. ते सांगतात कुणाला, पौल आणि बर्नबाला सांगतात काय करायचं, मिनिस्ट्री करा, पण काय करा, गरिबांची, म्हणा ना, गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. आणि संत पौल म्हणतो, मी ते करायला तर उत्सुकच होतो. यू शुड बी लॉंगिंग. आम्ही बघा, रिवायवल बद्दल खूप बोलतो, पण जेव्हा व्यावहारिक उल्लेख असतो त्यावेळेला नेहम्याचा उल्लेख मात्र आम्ही करतो. नेहम्या माहिती आहे ना, नेहम्या नाही, नला मात्रा नाही. नेहम्याचं पुस्तक जर आम्ही पाहिलं तर 3 आणि 4 ह्या अध्यायामध्ये रेस्टोरेशन आहे, पुनर्बांधणी, मंदिर काय भिंत वगैरे जे आहे ते यरुशलेमची. आणि 5व्या अध्यायामध्ये काय आहे तर वैयक्तिक त्यागामधून गरिबांना मदत कशी केली, फुल बोलला तो सांगतो, मी गव्हर्नर होतो पण मी गव्हर्नरचा पगार नाही घेतला. ओके, मला एवढे फॅसिलिटी होत्या, मी ते नाही केलं, मी कॉमन पीपलच्या बरोबर राहिलो आणि तेच केलं. अहो, पेंटेकॉस्टच्या वेळेला पण जेव्हा ओथणी झाली आत्म्याची त्यावेळेला पण लोकांनी हेच केलं. जर प्रेषित 2रा अध्याय, प्रेषित 4था अध्याय आम्ही वाचलं तर तिथं पण तेच सांगितलं. प्रेषित 2:44-45 मध्ये की तेव्हा विश्वास ठेवणारे सामायिक होते, सर्व एकत्र होते, त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपली जमीन आणि मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागे तसतसे ते देत असत. तेव्हा विश्वास धरणाराचा समुदाय एक दिलाचा होता. कोणीही मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असं म्हणत नव्हतं, सर्व काही सामायिक होतं. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि सर्वावर मोठी कृपा होती. आम्ही चलाखीने वेगळं होतो किंवा वेगळं करतो का, वाटे कर नको, चलाखी करतो आम्ही आणि चलाखीने वेगळं काढतो. वाटेकरी नको. त्यांनी काय केलं, सगळं स्वतःचं मालमत्ता विकली, प्रेषितांच्या पायाशी ठेवली आणि ज्याला गरज लागेल तेवढं घ्यायचं आणि त्यांना काहीच कमी पडत नव्हतं. आणि मग सामर्थ्य होतं, मग आउटपोरिंग ऑफ स्पिरिट होतं आणि मग चिन्ह आणि चमत्कार होते. 4थ्या अध्यायाकडे गेलात ना तर तिथं पण तेच आहे, 4थ्या अध्यायामध्ये पण
परत 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 32 ते 37 घरी गेल्यानंतर सांगा, वाचा 32 पासून 37 सगळे एक दिलाचे होते आणि जितके जमिनीचे किंवा घराचे मालक होते तितके ते विकत होते आणि विकलेल्या वस्तूचा मोल आणून प्रेषिताच्या पायाशी ठेवत होते. आताच लोकांचं अडवायचं, पागल झाला का बे, जमीन विकत घे, उद्या रेट काय होणार आहे. आणि ते विकत होते आणि प्रोसिड्स आणून पाहत. म्हणून ख्रिश्चॅनिटी आपल्यापर्यंत आली बरं का. त्यांनी त्यांचे घरदार आपल्यासारखे केले असते ना, ख्रिश्चॅनिटी वुड हॅव डाईड लॉंग बॅक, लॉंग बॅक, लॉंग बॅक, फार आधीच. काय आम्हाला याच्यावरून आम्ही जर येशूच्या दुसऱ्या येण्याकडे वळतो, तर दुसऱ्या येण्याविषयी शेवटचे वचन तुम्हाला सांगतो आणि संपवतो. मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 25व्या अध्यायामध्ये येशूने सांगितलंय, 2 प्रकारचे लोक सांगितले, एक उजवीकडचे आणि दुसरे डावीकडचे. उजवीकडच्यानं त्याने मेंढरं म्हटलंय, डावीकडच्यानं त्याने शेरडं म्हटलंय. आणि तो सांगताना प्रस्तावना केल्यानंतर तो उजवीकडच्यांना म्हणतो, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या पृथ्वीच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी जे देवाचं राज्य आहे त्याच्यामध्ये सामील आनंद घ्या सगळ्याचा. मग तो डावीकडच्यांनाही म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्यापासून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी जे तयार केलेले आधी त्यामध्ये पडा, त्या नरकामध्ये पडा. का तर पहिल्यांना पण कारण दिलंय आणि दुसऱ्यांना पण कारण दिलंय. ते कारण 31 ते 33 मध्ये आणि 34 ते जवळजवळ 40 मध्ये आणि 41 ते 46 मध्ये. मी उघडा होतो, मला तुम्ही लिहायला दिलं. मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही खायला दिलं. मी बंदिवासात होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात, समाचार घ्यायला आलात. उजवीकडचे म्हणतील, प्रभूजी कधी? इफ यू हॅव डन टू द लिस्ट ऑफ दिस मी, यातल्या एकाला केलं तर माझ्यासाठी केलं. डावीकडच्यांना म्हणेल, मी उघडा होतो, मला वस्त्र दिलं नाही, 2 होते 1 द्यायला सांगितलं होतं सुरुवातीला. मी भुकेला होतो, तुम्हाला अन्न नाही दिलं. कोणतं? तू जे खातो त्या. मी निराश्रित होतो, तुम्हाला आसरा दिला नाही. मी आजारी होतो, मला भेटायला आलं नाही. बंदिवासात होतो, नाही लक्ष दिलं माझ्याकडे. काय कर, सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी जे आहे ना तिथं जा आणि पड. म्हणून देवाच्या लोकांना ऐका, ख्रिस्तीपणा म्हणजे काय माहिती आहे का? मदत करणं. तर ख्रिस्तीपणा म्हणजेच मदत करणं आणि सहाय्य करणं. खऱ्या धर्माचरण याकोब आम्हाला सांगतो. याकोबाचं पत्र 1 अध्याय 27व्या वचनामध्ये तो म्हणतो, देवपित्याच्या दृष्टीने, नीट ऐका, देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे, देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे काय? अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणं. इतरांना मदत करणं आम्हाला पर्यायी नाही. इतरांना मदत करणं आम्हाला पर्यायी नाही. जो गरिबावर दया करतो तो परमेश्वराला उसनं देतो. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू.